जर तुमच्या जिममध्ये प्रीचर कर्ल नाही आहे किंवा प्रीचर कर्लचा पॅड डॅमेज झालेला आहे किंवा प्रीचर कर्ल तुम्हाला मारायचंच नाही आहे, तर दिस इज द बेस्ट एक्सरसाइज. इनफॅक्ट अकॉर्डिंग टू रिसर्च स्टडीज या एक्सरसाइजला प्रीचर कर्लपेक्षा बेटर समजलं जातं. याच्याबद्दल थोडं इन डिटेल पुढे बोलूया, बट पहिले मी तुम्हाला जस्ट एक्सरसाइज करून दाखवतो आणि काय त्याचे टिप्स वगैरे असतील ते सांगतो. सो वेन इट कम्स टू सेटअप, हा एकदम टॉपचा अँगल आहे, त्याच्या एक खाली तुम्ही ठेवू शकता. मी प्रिफर करतो अजून एक खाली ठेवणं. ओके, ऑलमोस्ट 60 डिग्री. त्याच्यानंतर जो आपला शोल्डरचा ब्लेड असतो, हा एरिया, हा शोल्डर आहे इथे, हा शोल्डरचा ब्लेड आहे, तर तो इथे टच करायचा आहे. ओके, पायाची पोझिशन बेसिकली ज्या साईडचा आपण मारतोय, जो हात आहे तो पाय पुढे आणि दुसरा पाय मागे, बॅलन्स करायला. शोल्डर ब्लेड इकडे ब्रेस केलेला असल्यामुळे जेव्हा आपण बायसेप्स मारतो तेव्हा तो असा पुढे जातो ना, किंवा शोल्डरवर अननेसेसरी टेन्शन येतो, तो इकडे नाही येत. प्लस बेटर स्टेबिलिटी. ह्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, या हाताने काय करायचं, कारण हवेत असेल तर असं थोडी फिरवत बसणार होत. इकडे पकडायचं, इकडे पकडायचं, जे पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय. अँड देन यू सिम्पली कर्ल. जस्ट तुम्हाला कर्ल मारायचं जसं तुम्ही नॉर्मली बायसेप्सचा मारणार. पकडलं शोल्डर ब्लेड, एक पाय पुढे एक पाय मागे, ब्रेस केलं सो दॅट जास्त वेट उचलू शकतो, आणि सिम्पली कर्ल. आता कर्ल करताना लक्षात घ्या की हात शोल्डरच्या लाईनमध्ये वर आला पाहिजे, असा वाकडा नाही. थोडंसं तुम्ही कर्ल करू शकता, बट राईट नाव जस्ट डम्बेल टुवर्ड शोल्डर, दॅट्स इट. पूर्ण अशी करायची गरज नाही, कारण इकडे टेन्शन झिरो होतं. सो सिम्पली डू दिस. आणि येस, इथे रेस्ट झालं तरी चालेल, तुम्हाला असं कॉन्स्टंट टेन्शन ठेवायची गरज नाही आहे. इकडे रेस्ट, 1 2 3. ही गॅप इथे नका ठेवू, ही गॅप पुढे जाऊ दे. ओके, इथे पकडलं, राईट. सो दिस इज अ हेवी सेट. तर मी एक गोष्ट म्हटली की प्रीचर कर्ल का बेस्ट असू शकतो किंवा ही, सो सायंटिफिकली या असं क्रॉस करून मारणं इज समथिंग दॅट इज अ बेटर एक्सरसाइज. बट द थिंग इज, प्रीचर कर्लमध्ये जर तुम्हाला बेटर स्टेबिलिटी फील होते, जर तुम्ही एन्जॉय करता प्रीचर कर्ल मशीनवर मारणं किंवा प्रीचर कर्लच्या पॅडवर वर्क करणं, तर देन डू दॅट. जर तुम्हाला जास्त स्टेबल फील होते, तुम्ही त्याच्यावर जास्त वेट लिफ्ट करू शकाल विथ स्टेबल फॉर्म, आणि दॅट इज मच बेटर दॅन दिस. बट तुमच्याकडे जर ऑप्शन नाही आहे किंवा तुम्हाला एक चेंज हवा आहे, तर ट्राय दिस एक्सरसाइज. दिस इज सायंटिफिकली द बेस्ट एक्सरसाइज फॉर बायसेप्स.